हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही श्रावण महिन्यात भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करत असाल, पण जर ही एक चूक करत असाल तर तुम्हाला बेलपत्र अर्पण केल्याचे पुण्य मिळत नाही. बऱ्याच लोकांना बेलपत्र अर्पण करण्याचे योग्य नियम माहीत नसतात. बेलपत्र कसे असावे, कोणत्या बाजूने व्हावे, कोणत्या दिवशी तोडावे किंवा तोडू नये आणि बेलपत्र अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा, आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पहिला नियम, बेलपत्र कसे असावे. शंकरांना अर्पण करण्यासाठी बेलपत्र कुठेही फाटलेले, कापलेले किंवा कीड लागलेले नसावे. तुमच्याकडे खूप बेलपत्र नसले तरी चालेल. एक शुद्ध आणि चांगले बेलपत्र ही भक्तिभावाने अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. आपल्याला 1, 3, 5 किंवा 7 पानांचे बेलपत्र दिसतात, पण शास्त्रानुसार किमान 3 पाने असलेले बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. 3, 5 किंवा 7 पानाचे बेलपत्र विशेष पुण्यदायी मानले जाते. दुसरा नियम, बेलपत्र कोणत्या बाजूने व्हावे. बेलपत्राची मऊ बाजू शिवलिंगाला स्पर्श होईल अशा प्रकारे अर्पण करावे. शास्त्रात सांगितले आहे की एकच बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करता येते. लक्षात ठेवा, कधीही पाण्याशिवाय बेलपत्र अर्पण करू नका. आधी शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि त्यानंतर बेलपत्र व्हा. तिसरा नियम, बेलपत्र कोणत्या दिवशी तोडावे. शास्त्रानुसार काही दिवशी बेलपत्र तोडणे टाळावे. चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या, संक्रांती, सोमवारी बेलपत्र तोडू नये. अशा वेळी पूजेच्या आदल्या दिवशी बेलपत्र तोडून ठेवावे. चौथा नियम, बेलपत्र कोणत्या बोटाने व्हावे. बेलपत्र हे अंगठा, अनामिका आणि मधल्या बोटाने धरून अर्पण करावे. तसेच बेलपत्राच्या मधल्या पानाला धरून ते वाहणे शुभ मानले जाते. पाचवा नियम, बेलपत्र वाहताना कोणता मंत्र म्हणावा. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र श्रद्धेने म्हणावा. मित्रांनो, या श्रावण महिन्यात नियमानुसार बेलपत्र अर्पण करा आणि भगवान महादेवाची कृपा मिळवा. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.